7 धरणांमधला पाणीसाठा झपाट्यानं घटतोय. मुंबईकरांवर तीव्र पाणी संकट ओढावणार का अशी शक्यता आहे. कारण जलद गतीनं होणारे बाष्पीभवन कारणीभूत ठरतंय. महापालिकेचं पाणी विभाग हे सध्या या बाष्पीभवनामुळे मोठं चिंतेत आल्याचं पाहायला मिळतंय. कारण 7 धरणांमधला पाणीसाठा हा झपाट्यानं सध्या कमी होतोय. उन्हाची तीव्रता एकीकडे वाढते आणि त्यामुळे धरणांमधील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतंय. त्यामुळे मुंबईकरांवर तुर्तास जरी पाणी कपातीची वेळ आलेली नसली तरी मुंबईकरांवर येत्या काळात पाणी संकट ओढावणार का अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते. या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर पाणी संकट ओढावणार का, तर या संदर्भातला माहिती पाहूयात. वैतरणा धरणात 35.48% पाणी साठा आहे. मोडक सागरमध्ये 22.40%, तानसामध्ये 24.84, मध्य वैतरणामध्ये 37.39. तर भातसा धरणामध्ये 30.75%, तर विहार धरणामध्ये 42.69%, तुळशी धरणामध्ये 42.3% इतका पाणीसाठा शिल्लक आहे.